जिजामाता जन्मस्थळ तर हॅलो एव्हरीवन, नमस्कार परत एकदा. आणि आपला आता पुढचा पॉईंट आलेला आहे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा. आपण सध्या त्यांच्या वडिलांच्या राजवाड्यात आलेलो आहे. बघू शकता इथे थोडं बांधकामही सुरू आहे, पण इथे आल्यावरच जी फिलिंग आली विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजा येथे जन्म झालेला आहे. आणि ज्याच्या विचाराने संपूर्ण देश चालतो असं पुत्ररत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आलेले आहे. आणि या स्थळाला, ऐतिहासिक स्थळाला आपण चांगल्या प्रकारची या ठिकाणी भेट दिलेली आहे. संपूर्ण हे जे दिसून राहिलेलं आहे आपल्याला, हे राजमाता जिजाऊ मातेचं जन्मस्थान आहे. आणि आजूबाजूला जो हे संपूर्ण दिसून राहिलेला आहे, हा राजवाडा दिसून राहिलेला आहे. या ठिकाणी काम सुरू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या कडेकोट या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था दिसून राहिलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जन्मस्थळ देखील आईसाहेबाचं अतिशय सुरक्षित दिसून राहिलेलं आहे. कोणी पण महाराष्ट्रात येत असेल तर इथे नक्की भेट द्या. त्यांचे शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामातेचं जन्मस्थान बघून खूप छान वाटत आहे. खूप खूप छान आणि गर्व आहे मला मराठी असल्याचं वाली फिलिंग येतं आज, की इथे त्या व्यक्तीचा जन्म झाला आहे ज्यांनी त्या अजून म्हणजे महाराष्ट्राला स्वतःचं पण खूप सॅक्रिफाईस दिले आणि आपल्याला खूप काही शिकवणी दिल्या आहेत. धन्य ती जिजाऊ खरंच म्हणतात. तर अशा प्रकारे आपलं सिंदखेड राजाचं ट्रिप संपलेली आहे. कसं वाटतं? खूप छान वाटत आहे. बस अभिमानाची फिलिंग येत आहे इथे आल्यावर. आपण आपली हिस्ट्री अशी जपून ठेवलेली आहे. आपण पाहू शकता इथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. की ह्या जागेचा जो इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व जे आहे ते आपण असंच पिढून पिढी पुढे नेत जाऊ. ठीक आहे. 12 जानेवारीला मोठा कार्यक्रम आहे.
तर आपण आलो होतो आता जिजाऊ सृष्टी येथे, सिंदखेड राजाच्या जवळच आहे, थोडं बाहेर आहे. इथे सध्या 12 जानेवारी म्हणजे जिजामाताच्या जन्मदिनाची तयारी सुरू आहे. आणि ही जी मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे, खूप जास्त. 12 जानेवारीला इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे, दरवर्षी होत असतो. आता आम्ही 6 दिवस लवकर आलेलो असल्यामुळे आम्हाला तयारी बघायला मिळते. पण इथे येऊन नक्की एकदा तरी भेट द्यावी, कारण की इथे शांतता आणि अभिमान खूप जास्त वाटतो.